गेला आणि तिथे होते ऋषी म्हणजे शमीक ऋषी शमीक. आणि ते डोळे झाकून समाधीस्थ होते. आता याने मला पाणी पाहिजे, पाणी वगैरे असे बोलले, पण ते काही ऋषी समाधीत असल्यामुळे धर्मराजाला पाणी म्हणजे त्या परीक्षितीला पाणी किंवा काही देऊ शकले नाही. आता परीक्षितीच्या विनाश काले विपरीत बुद्धी, विनाश काला आला की बुद्धी विपरीत सुचतच असते. आता त्या परीक्षितीला वाटलं का रे माझा मी एवढा राजा असून या जगाचा राजा माझा अपमान केला, ऋषी मला बोलत नाही, माझं मुद्दाम याचं नाटक असावं म्हणून त्याला एक विपरीत बुद्धी सुटली. त्या विपरीत बुद्धी सुटायचंही कारण ऋषी लोकांनी सांगितलं का की श्रीकृष्ण आणि भीम आणि जेव्हा जरासंधाच्या नगरीवर स्वारी करायला गेले आणि जरासंधाला मारलं भीमाने म्हणजे देवाच्या सांगण्यावरून, आणि जरासंधाला जिंकल्यानंतर तो मुकुट होता, तो मुकुट पांडव आपल्या राज्यात घेऊन आले आणि त्या दिवशी तो जरासंधाचा मुकुट परीक्षितीने डोक्यात घातला होता. म्हणजे तो जरासंध वाईट असल्यामुळे त्याच्या मुकुटात आपण म्हणतो ना कोणाच्या माणसाचे कपडे परिधान केले की त्याची बुद्धी आपल्याला जे चांगला असलं चांगलं वाईट असलं, तसं ते जरासंधाची मुकुट जरासंध वाईटच होता, कारण जरासंध कृष्णाच्या विरोधात होता. म्हणजे जरासंधाच्याच मुली आणि त्या कंसाला बायका होत्या, 2 मुली जरासंधाच्या, आणि जरासंधाने श्रीकृष्णावर 18 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या जरासंध, आणि तो शेवटी पांडव म्हणजे भीमाकडून मारला युद्धाच्या म्हणजे त्या राजश्री यज्ञाच्या वेळेला. आणि तो मुकुट जो आहे तो श्रीकृष्ण म्हणजे त्या पांडवाच्या नगरीत पांडवाच्या राजावर नाही. त्या दिवशी त्या परीक्षेची काय इच्छा झाली, तो मुकुट डोक्यात घातल्यामुळे आणि त्याला विपरीत बुद्धी सुटली आणि वास्तविक पांडवाचा नाव तो चांगला माणूस, ज्या परीक्षेमुळे भागवत मिळालं तो परीक्षेची चांगला, पण त्याला ते त्या जरासंधाच्या मुकुटामुळे वाईट बुद्धी झाली आणि त्याने एक मेल्याला साप उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यात ऋषीच्या गळ्यात घातला. आता काढायला पाहिजे ना, परीक्षा झाली म्हणजे ऋषी मुद्दाम केलं का समाधी खात लागली हे पाहण्यासाठी त्याने केलं, पण ते साप काढून टाकायचं की नाही ते तसं ठेवला. आणि ते आता विनाशकाली विपरीत बुद्धी आल्याबरोबर आणि ते विपरीत बुद्धीने असं वाईटच घडतं ना, पण तो निघून गेल्यानंतर त्या शमीक ऋषीचा मुलगा होता श्रृंगी नावाचा. हा त्या श्रृंगीला सगळ्या पोरांनी चिडवायचं, त्याचे उपनयन झालेलं होतं, मुलगा झाले 12 वर्ष होऊन गेलं, आणि त्यावेळेस ते ऋषीचा शाप लागत होता. आता कोणाचा शाप कोणाला, कारण काय आता भ्रष्ट झाले लोक, त्यावेळेला शापादपी शरादपी, शाप दिला तर शाप लागायचा, शाप दिला तर शाप लागायचा, आशीर्वाद दिला तर आशीर्वाद, आणि शाप दिला तर शाप लागायचा. मग तो पोरांनी त्याची मुलं झालेली होती, त्याला गायत्री मंत्राचा सगळा अधिकार प्राप्त झाला, 12 वर्षाच्या पुढे वय झालं. पोरांनी चिडवलं, हे काय का प्रमाणतो तुझ्या बापाच्या गळ्यातल्या राजाने साप अडवलं, तू काय मग तू आला श्रृंगी, आणि श्रृंगीने तो साप काढला बापाच्या गळ्यातला आणि हातात पाणी घेतलं आणि शाप दिलं, माझ्या बापाच्या गळ्यामध्ये ज्या राजाने साप अडकवला तो आजच्या 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सापाने दंशाने त्याचं मरण होईल. आणि हे शाप देऊन ते पाणी टाकल्याबरोबर ते बाप समाधी उतरली. अरे 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 बाळा हे काय केलं तू, अरे शाप तू कोणाला दिला, अरे तो राजा धर्मराजाचा आणि नातू आहे, आपल्या सगळ्यांचं संरक्षण करणारा तो आहे, त्याला तू शाप दिला, हे चांगलं केलं नाही. शाप तर देऊन गेला होता, पण शाप दिला आपण त्याला सूचना केली पाहिजे की शाप तर तुला झालेला आहे, 7 दिवसात तक्षक साप चावेल
आणि तुझं मरण होईल, तर त्याला सावध करावं म्हणून त्याने एक दूत पाठवला म्हणजे ऋषीने. आणि राजा घरी आला, हातपाय धुतले आणि स्नान वगैरे करून ते पाणी प्राशन करते वेळी तहान लागलेली होती ना, लक्षात आलं अरे 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 मी फार वाईट काम केलं का, त्या ऋषीच्या गळ्यात साप अडकवला, चूक केली मी आणि हे चुकीचं प्रायश्चित्त आम्हाला भोगावं लागलं. आणि मग तेवढ्यामध्ये तो ऋषीचा दूत आला, राजे तुम्हाला शाप झालेल्या आजच्या 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाच्या सापाच्या आणि चावलेले मरण होईल. मग तो राजा म्हणलं ठीक आहे, माझं मला प्रायश्चित्त का मिळालं की मी वाईट केलं होतं, मला वाईट केले की वाईट वाईटच होतं. तर या 7 दिवसात मी काय करू, या 7 दिवसामध्ये माझा मोक्ष कसा होणार, त्यासाठी त्यांनी ऋषी लोकांची सभा बोलवली. 7 दिवसात मी मुक्त कसा होणार. आणि तेवढ्यामध्ये सगळे ऋषी कोणी काय सांगायचे, कोणी यज्ञ म्हणा, कोणी तीर्थ यात्रा, कोणी पुराण, कोणी काय असं म्हणत. तेवढ्यामध्ये शुकाचार्य आले. शुक सरकारिकी उभारिला हो, परीक्षितीला हो दिसाचा. शुक सरकाधिकारी शुकाचार्य म्हणजे व्यासाचे चिरंजीव. त्यांचं 16 वर्ष जवळ किती कथा आता जरी भेटले तर ते 16 वर्ष म्हणजे काढून आणि कधी वृद्धावत नाही. शुक आलं नाही की भेटतात कोणाला, म्हणजे व्यास जसे चिरंजीव तशी शुकाचार्य म्हणजे. आणि शुकाचार्य तिथं आल्याबरोबर आणि शुकाचार्य तिथे आले आणि सगळे ऋषी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. एखादा सूर्य आला की सगळ्या चांदण्या आणि चंद्राला एक चांदण्याचं स्वागत करतात, तसं सगळ्या ऋषींनी शुकाचार्यांचं आणि स्वागत केलेलं आहे. आणि शुकाचार्याला प्रश्न करतात परिस्थिती की या 7 दिवसात माझं आयुष्य आहे, या 7 दिवसात मी काय करतो. तेव्हा शुकाचार्य म्हणाले या 7 दिवसांमध्ये तुम्ही श्रीमद भागवताचे श्रवण करा. या श्रीकृष्णाचं चरित्र ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये अनेक संत, राजे संत, भक्त संतांचं वर्णन नाही, जे राजे होते आणि संत होते, म्हणजे ज्याला म्हणतात की राजर्षी, अशाच त्याच्यामध्ये. आणि श्रीकृष्णाचं, रामाचं, अठवांग राजाचं, भगीरथ राजा, त्याचप्रमाणे भजत राजा, त्याचप्रमाणे दिलीप राजा, राम राजा, रामाचं पण चरित्र श्रीमद भागवतात येतं. रघु राजा, दशरथ राजा, सगळ राजा, हे राजे लोक कसे होते तर संत होते. त्यांनी जगासाठी तरतूद वगैरे याचं चरित्र या श्रीमद भागवतात. आणि शेवटी श्रीकृष्णाचे चरित्र. आणि हे तुम्ही ऐकलं तर तुमचा उद्धार होणार 7 दिवसात. आणि परीक्षित राजाला खटवांग राजे सांगतात तुम्हाला 7 दिवसाचे आयुष्य आहे, त्यात फार फार आयुष्य मुक्तीच्या मानाने. कारण माऊली तर म्हणतात देवाचे द्वारे उभा क्षण भरी, तुम्हाला 7 दिवसाचा हा क्षण काही कमी नाही. मग परीक्षितीला एक गोष्ट सांगतात, कोण शुकाचार्य म्हणतो अरे अहो म्हणजे परीक्षित महाराज राजे खटवांग राजाला 1 तास आयुष्य राहिलेलं. भाग्य दशा त्यांची अशी 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. 1 तासच फक्त. कारण खटवांग राजा महान योद्धा होता आणि इंद्राने त्याला आपला स्वर्ग सांभाळण्यासाठी स्वर्गाचा आणि रक्षक म्हणून त्याला नेलं. आणि त्याने स्वर्गावर राक्षसाची आणि सगळा पराभव केला. राक्षसाला येऊ दिलं नाही. आपला जसं सेनापती जसे आपले सैनिक आहेत म्हणून आपलं राज्य आहे, आपण सुखी राहतो. कशामुळे? या सैनिकामुळे. आपले आता 2 इथं सैनिक आहेत,
सेवानिवृत्त झाले. बाबाजीचे वडील पण सैनिक आहेत आणि आपले माने 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 साहेब हे पण मिलिटरी आहे सैनिक. त्या मिलिटरीचे उपकार आहे. त्या मिलिटरी रात्रंदिवस पहारा करतात, शत्रूला येऊ देत नाही म्हणून. आणि राज्य आपण तुम्ही सुखी आहोत. नाही तर शत्रू केव्हा येईल? शत्रू कितीतरी पकडले जातात. पाकिस्तानी लोक पकडतात, मारतात. त्यांच्यामुळे आपण सुखी आहोत. तसं इंद्राचा स्वर्ग राक्षसापासून शुद्ध रक्षणाला जातो आणि तो आपल्या मृत्यूला जाते आणि शूर इंद्र देतात. दशरथ राजाला जसं इंद्राने नेलं शुक्रराजा पराभव करण्यासाठी, तसं खटवांग राजाला नेलं. आणि खटवांग राजाने रात्रंदिवस स्वर्ग सांभाळा आणि इंद्र प्रसन्न झाला. तो इंद्र म्हणतो की तुम्हाला काय पाहिजे मी तुम्हाला देऊ शकतो. आता तुम्ही म्हातारे झाला, सेवानिवृत्ती काय देऊ? तर खटवांग राजा भक्त होता, देवाचा भक्त होता. नाथमहाराजांनी याचं वर्णन केलं. एक असं म्हणला खटवांग राजाची भाग्य त्याच्या पैकी प्राप्त झाली. एक तासच खटवांग राजाला मिळाला. आता भाग्य त्याच्या किती श्रेष्ठ त्याचे. तर खटवांग राजा इंद्राला म्हणतो की इंद्र महाराज, मला तुम्ही काही जरी दिलं तरी भोगायला काय पाहिजे? आयुष्य पाहिजे. आयुष्य जर नसेल तर तुम्ही काही दिलं तर त्याचा काय उपयोग आहे? मग माझं आयुष्य किती रे पहा. इंद्राने पाहिलं तर तुमचं आयुष्य फक्त आता 1 पाऊण तासच राहिले. म्हणजे 1 तासालाही कमी आहे, 40 मिनिटं आहे. म्हणजे ठीक आहे, मला तुम्ही आपल्या मृत्यूलोकात देऊन द्या. बघा, ही मृत्यूलोक म्हणजे कर्मभूमी आहे. स्वर्गात उद्धार होत नाही, स्वर्गात मुक्त होत नाही. पण या पृथ्वीवर याला कर्मभूमी म्हणतात. पाप पुण्य समान समी दैची पाविजे कर्मभूमी. मला माझ्या भारतभूमीत देऊन द्या आणि मी तिथे मुक्त होऊ शकेल. इथं नाही, स्वर्गात नाही मुक्त होत. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. मृत्यूलोकी का? हरिनाम नामे आणि देवाचे गीत गाऊन आम्ही गाऊ मुक्त होऊ. मग खटवांग राजाला इंद्राने आपल्या मृत्यूलोकात आणून सोडलं आणि त्याला समाधी योग आणि खटवांग राजाला येत होतं. त्याने समाधी लावून एका पाऊण तासाच्या वेळात आणि मुक्ती मिळवली. देवाची द्वारी त्याने मुक्ती शाही त्यांनी सांगता गेले साधे. तर परीक्षिती तुम्हाला 7 दिवसाचं आयुष्य आहे. या 7 दिवसाच्या आयुष्यात तुम्ही आणि देव भेटू शकतो तुम्हाला. तुम्ही 7 दिवस बघा आणि श्रीमद भागवत ऐका. आणि श्रीमद भागवत सांगायला सुरुवात केली आणि या श्रीमद भागवतात पहिलं पांडवाचं चरित्र आलं, याचं चरित्र आलं. नंतर अशा प्रकार अनेक राजांचे चरित्र, ध्रुवाचं चरित्र म्हणजे प्रसूती आपत्ती देव होती आणि अशा प्रकारचं त्या प्रसूत आयुष्य आलं, पृथ्वीच्या राजा आले आणि त्याप्रमाणे मनु स्वयंभू म्हणून आणि त्यांचं राज्य आलं. नंतर उत्तानपाद राजानंतर आणि ध्रुवानंतर पशुनंतर आणि पशुची म्हणजे मुलं आहेत. त्याच्यानंतर भरत, त्याच्यानंतर मग ते हरिश्चंद्र, त्याच्यानंतर हरिश्चंद्र रघुच्या नंतर म्हणजे रघुच्या आपण दिलीप झालं. म्हणजे सगळ्यानंतर आयुष्यमान नंतर अशा प्रकारचे दिलीप नंतर रघु नंतर दशरथ राजा म्हणजे आजी राजानंतर दशरथ राजानंतर श्रीराम भगवान श्रीरामाचं चरित्र आलं. म्हणजे सगळे श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्याने 7 दिवसात आणि ऐकलं सांगितलं. आणि शेवटी आता माझं
परिस्थितीचा निरोप घेऊन शुकाचार्य निघून आणि गेले. आता कारण